मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटवर गंभीर आरोप। मानसिक आणि शारीरिक छळ करून फसवणूक केल्याचा विवाहित महिलेचा दावा। काही वेळातच महिलेने आरोप मागे घेतले। सोनं आणि कारच्या हुंड्यावर हगवणे कुटुंबियांचं पोट भरलंच नाही। बडेजाव मिरवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च। वैष्णवीच्या वडिलांना लग्नात खर्च करायला लावले तब्बल 1.5 कोटी रुपये। मुंबईत काल एकाच दिवसात 253 मिलीमीटर पावसाची नोंद। पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई। नाले सफाईची कामं न झाल्यानं मुंबई तुंबली। विरोधकांचा आरोप। तर मान्सून वेळेआधी आल्यानं मुंबईत पाणी साचलं। सत्ताधाऱ्यांचं उत्तर। मुंबई पाण्यात जायला भ्रष्टनाथ शिंदे आणि भाजप जबाबदार। आदित्य ठाकरेंचा घणाघात। तुम्ही 25 वर्षात काय केलं? ठाकरेंना राणेंचा सवाल। राज्यभरात मुसळधार पाऊस। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये पावसामुळे भात शेती पाण्यात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महामार्ग पाण्याखाली। लातूरातही मुसळधार पाऊस। तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर दाट धुक्याची चादर। राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पिकं पाण्यात। शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावला। बळीराजाची मदतीची मागणी। सीबीएसई अभ्यासक्रमात 4वी ते 12वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त 1 धडा आणि 68 शब्द। शिवरायांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पोरके। शिवप्रेमी आणि इतिहासकारांकडून नाराजी व्यक्त। संभाजीनगर पोलिसांकडून उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोराचा एन्काउंटर। तर हा एन्काउंटर नव्हे, पोलिसांनी सुपारी घेऊन अमोलला मारलं। कुटुंबियांचा आरोप। राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू। राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 278 वर। मुंबईमध्ये सर्वाधिक 35 कोरोना बाधित। Thank you.